आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. ख्रिस्ती धर्मशास्त्राप्रमाणे जो जुना करार होता तो देवाने रद्द करून एक नवीन करार का आणला? बरं, यामागचं धर्मशास्त्रीय स्पष्टीकरण नेमकं काय आहे तेच आज आपण समजून घेऊया. चला थेट विषयाच्या मुळाशी जाऊया. इब्री लोकांस पत्र 8:13 मध्ये काय म्हटलंय की नवीन करारामुळे पहिला करार जुना झाला. पण खरा प्रश्न हा आहे की असं का झालं? म्हणजे त्याला बदलण्याची गरज तरी का भासली? प्रवचनाची सुरुवातच एका मोठ्या रंजक विचाराने होते. असं म्हटलंय की ज्या क्षणी देवाने नवीन कराराचं वचन दिलं ना, अगदी त्याच क्षणी पहिला करार आपोआपच जुना ठरला. हे अगदी तसंच आहे जसं बाजारात एखाद्या वस्तूचं नवीन मॉडेल आलं की जुनं मॉडेल लगेच कालबाह्य वाटू लागतं. ही जी प्रक्रिया आहे ना, ती 3 टप्प्यांमध्ये सांगितली आहे. म्हणजे बघा, पहिला करार आधीच जुना झाला, त्यानंतर तो जीर्ण झाला, म्हणजे त्याचा प्रभाव कमी झाला, आणि मग शेवटी तो पूर्णपणे नाहीसा होण्याच्या मार्गावर आला. तर मग त्याला बदलण्याची गरजच का पडली? प्रवचनानुसार पहिल्या करारामध्येच काही मूलभूत समस्या होत्या. नाही, या समस्या त्याच्या उगमात नव्हत्या, कारण तो तर देवानेच दिला होता. पण मानवासाठी त्याची अंमलबजावणी करणं खूप अवघड होतं. आता हे वचन बघा. हे ह्या सगळ्या चर्चेचं मूळ युक्तिवाद मांडतं. अगदी स्पष्टपणे सांगितलंय की नवीन करार आणण्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे पहिला करार कुठेतरी अपुरा पडत होता. तर या प्रवचनात काही खरंच गंभीर समस्या मांडल्या आहेत. नियम एकदम परिपूर्ण होता, पण लोक अपूर्ण होते. आणि त्यामुळे झालं काय, तर त्या नियमांचं पालन करणं खूपच कठीण झालं. इतकंच नाही तर त्या नियमांमुळे लोकांना शिक्षाच व्हायची. आणि हे सगळं एका सदोष मानवी व्यवस्थेवर अवलंबून होतं. रोमन कर 7 मध्ये हाच संघर्ष अगदी स्पष्टपणे मांडला आहे. नियम तर आत्मिक आणि चांगला होता, पण मानव शारीरिक असल्यामुळे तो त्याचं पालनच करू शकत नव्हता. ही एक मोठी विसंगती होती. हे वचन जुन्या नियमाची कल्पना एका कायदेशीर आरोपपत्रासारखी मांडतं. जणू काही लोकांच्या चुकांची एक मोठी यादीच होती जी त्यांच्या विरोधात होती आणि त्यांना सतत दोषी ठरवत होती. विचार करा किती मोठं ओझं असेल ते. इतकंच नाही तर 2 करिंथकरांस पत्र 3 मध्ये असं म्हटलंय की जुन्या कराराला एक महिमा किंवा एक महत्त्व नक्कीच होतं, पण ते हळूहळू कमी होत जाणार होतं. याच्या अगदी उलट नवीन कराराची महिमा ही कायमस्वरूपी आणि त्याहून खूप मोठी होती. तर मग या सगळ्या समस्येवर उपाय काय होता? प्रवचनामध्ये एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा करार सादर केला आहे. एक नवीन उपाय. हा नवीन करार दगडाच्या पाट्यांवर लिहिलेला नव्हता. नाही, तो थेट लोकांच्या मनात आणि हृदयावर लिहिलेला होता. म्हणजे तो बाहेरून लादलेला नियम नव्हता, तर आतून आलेली एक प्रेरणा होती. याचा अर्थच हा होतो की लोकांनी आता बाहेरच्या नियमांचे पालन करण्याऐवजी देवाबरोबर एक आतला, एक वैयक्तिक नातेसंबंध जोडला होता. हा एक खूपच मोठा आणि मूलभूत बदल होता. बरं, मग या बदलामुळे नेमकं झालं काय? जुनी जी काही धार्मिक व्यवस्था होती ती पूर्णपणे बदलली आणि त्याचे खूप मोठे व्यावहारिक परिणाम झाले. याचा सरळ अर्थ असा होता की यज्ञ, जुनं याजकपद आणि मानवी न्यायप्रणाली ह्या सगळ्याचा अंत झाला. जणू काही जुन्या व्यवस्थेचे मुख्य स्तंभच काढून टाकण्यात आले. हा तर्क अगदी सरळ आहे. समजा एखादा जुना वाहतुकीचा नियमच रद्द झाला, तर तो मोडल्याबद्दल आपल्याला दंड कसा होऊ शकतो? नाही होऊ शकत. त्याचप्रमाणे जर जुने नियमच लागू नसतील तर त्यांचं उल्लंघन केल्यास कोणीही दोषी ठरत नाही. ह्याचा एक खूप महत्त्वाचा परिणाम म्हणजे आता फक्त देवच न्याय करू शकतो, माणसे नाही. न्यायाचा जो अधिकार होता तो माणसांकडून काढून घेण्यात आला. तर मग विचार करा, जर नियम आपल्या आतून येत असेल आणि न्याय करण्याचा अधिकार फक्त देवाकडे आहे, तर मग विश्वासणाऱ्यांनी एकमेकांकडे कोणत्या नजरेने पाहावं? याचा अर्थ काय होतो? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.